खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी ट्रॅक्टर मिळत नाहीत, कारण त्याच्यामध्ये डिझेल नाहीत. ट्रॅक्टर मालक, ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आणि शेतकरी हे सध्या कुठे असा प्रश्न विचारला तर ती पंपावर आहेत. कुठल्या पंपावर? पेट्रोल पंपावर. कशासाठी? डिझेलसाठी. रात्र रात्र थांबावं लागतंय, रात्रंदिवस थांबावं लागतंय आणि आपल्या घरापासून 100-200 किलोमीटर पर्यंत कुठे डिझेल भेटतंय हे पाहत जावं लागतंय. इतकी प्रचंड वाईट परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर आलेली आहे. अशा याच्यामध्ये कुठे रस्ता रोको झाला, कुठे कॅनींना हारामारी झाली, कुठे वेगवेगळे प्रकरण झाले आणि यातून सरकारवर प्रचंड दबाव आला आणि सरकारनं आता हातपाय हलवायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मुबलक प्रमाणात डिझेल मिळणार आहे. डिझेलचं चित्र क्लिअर झालेलं दिसेल. तुम्हाला हवं तितकं डिझेल मिळणार आहे. ते कसं मिळणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. एकंदर काय काय अपडेट आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सर्वप्रथम राज्याचे कृषी मंत्री काय म्हणाले बघा स्क्रीनवर. राज्यामध्ये पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा हा व्यवस्थित आहे. विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतं, त्यामुळे पेट्रोल पंपावरती रांगा लागतायत. आता या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे कुणीतरी अफवा पसरवली. कोणतरी अफवा नाही पसरवली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी अफवा पसरवली की आता पेट्रोल डिझेल की बचत कीजिए, अमुक कीजिए, ढमुक कीजिए, आणि ते म्हणाले आणि परदेशात निघून गेले मौज मजा करण्यासाठी, मेलोनीला मेलोडी खाऊ घालण्यासाठी, किंवा आपले मित्र अदानी यांच्या कुठला तरी फंड होता तो ब्लॅकलिस्टेड केला होता, तर ते ब्लॉक काढण्यासाठी ते नॉर्वेला गेले होते. आपल्याला वाटतं की ते देश सेवेसाठी जातात, देशासाठी जातात. ते देशासाठी जात नाही, ते अदानीसाठी जातात. आणि ती अफवा जी पसरवली त्याच्यामुळं अचानक शेतकऱ्यांना असं वाटलं की पेरणीच्या हंगामामध्ये आपल्याला डिझेल मिळणार नाही, पेट्रोल मिळणार नाही, आणि म्हणून 20% मागणी वाढली. ती 20% मागणी जी वाढली ना, ती तुमच्या पंतप्रधानांच्या या विधानामुळे वाढलेली आहे. पंतप्रधानांनी स्वतः पालकत्व स्वीकारून जनतेला सांभाळून घेण्याऐवजी त्या जनतेला त्या ठिकाणी पॅनिक केलेला आहे, घाबरवून टाकलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत. विषय मला एक आमदार जे आहेत त्यांच्या पक्षाचा मला उल्लेख करायचा नाही, मेकर लोणार मतदारसंघाचे आमदार आहेत सिद्धार्थ खरात. या माणसानं काय केलं माहितीये का? आपल्या मतदारसंघातील लोकांना पेट्रोल डिझेल मिळत नाही म्हणून मिटिंग आता घेतल्याच पेट्रोल पंप चालकांच्या, पण याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं ज्या समस्या आहेत त्या समस्या मंत्रालयातून सुटतात. म्हणून या माणसानं थेट मंत्रालय गाठलं. अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत छगन भुजबळ, त्यांची भेट घेतली. राजेश अग्रवाल आहेत मुख्य सचिव, त्यांची भेट घेतली महाराष्ट्र राज्याचे. त्याच्यानंतर अप्पर मुख्य सचिव अन्न व नागरी पुरवठा अनिल डिक्कीकर यांची सुद्धा भेट घेतली. चंद्रकांत डांगे आहेत रेशनिंग आयुक्त, यांची सुद्धा भेट घेतली. आणि महाराष्ट्र राज्याचे जे समन्वयक आहेत पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसचे व सर्व तेल कंपन्यांची मंत्रालयामध्ये सिद्धार्थ खरात मेकर लोणार मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी भेटी घेतल्या आणि त्यांनी वस्तुस्थिती अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना आणि भोवतालचे जिल्हे अशी इथं कशा पद्धतीची पॅनिक सिच्युएशन झालेली आहे, कशा पद्धतीची मागणी वाढलेली आहे, कशा पद्धतीचा डिझेलचा तुटवडा आहे, कशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या बेजाऱ्या होत आहेत, हे मंत्रालयाच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि त्याच्यानंतर आता पावलं उचलायला सुरू झाली. आमदार असावा तर असा. मला पक्षाचा उल्लेख करायचा, कुठल्याही पक्षाचा मला काही घेणदेण नाही, मला कोणत्याच पक्षाची काही घेणदेण नाही. जो चांगलं काम करेल त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. मतदारसंघाचं आणि मतदारसंघामध्ये डिझेल पेट्रोल मिळालं पाहिजे, अशा याच्यामध्ये धडपडणं खूप महत्वाचं असतं. बाकी आमदारांना तर काय, आमच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, आम्ही लोकांना विकत घेऊ शकतो, मग ते आता काहीच करायला तयार नाही आहेत. आणि आपल्यातलेच काही बावळट म्हणतात की आम्ही परत मोदीलाच निवडून देणार. रात्री 3 वाजेपर्यंत पेट्रोल डिझेलच्या लाईनीत राहायचं काम पडलं तरी मोदीलाच निवडून देणार. अरे बिनधास्त मोदीला निवडून द्या, पण हरामखोरांनो प्रश्न विचारा ना, मोदींनाच द्या निवडून, कोणालाही निवडून द्या, तुम्हाला जो आवडतो त्यालाच निवडून द्या. प्रश्न विचारा, पाठीचा कानात ताट ठेवा, लाचार होऊ नका. एक दिवस तुमच्या लेकरा बाळांना भीक मागायला लावतील हे सगळे, तुमच्या पैशावर, तुमच्या टॅक्सवर ते सगळे मौज मजा करतायत. विषय असा आहे की तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये जो 20% स्टॉक म्हणजे मागणी वाढली आहे ती सुरळीत होती आहे. त्याच्यामध्ये काय झालं, पॅनिक सिच्युएशन झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी साठा सुद्धा केलेला आहे, अनेक ट्रॅक्टर मालकांनी साठा सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे साठ्यामुळे काय झालं की जी नेहमीची साखळी ती डिस्टर्ब झाली. जर पेट्रोल डिझेल संपणार असतं तर ते आतापर्यंत संपून गेलं असतं, खलडून लॉक लागले असते पेट्रोल पंपाला, पण तशी परिस्थिती नाहीये. तुम्ही कुठेतरी 100 किलोमीटर अंतरावर जाता आणि तुम्हाला डायरेक्ट 2-3 बॅलर त्या ठिकाणी डिझेल भेटतंय. याचा अर्थ असा आहे की डिझेलची टंचाई निर्माण झालेली नाही, डिझेल आपल्याला येतंय. फक्त पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळं, पॅनिक सिच्युएशन झाल्यामुळं, घाबरून लोक गेल्यामुळं लोकांना वाटते डिझेल संपून जाईन, उद्या पेरणी कशी करायची, उद्या फवारणीचे पेट्रोल पंप कसे चालवायचे, यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात स्टॉक करतायत.
ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, ते ध्यान ठेवून आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जेवढं लागतं तेवढं डिझेल जर वापरलं तर तुम्हाला परत तेवढं डिझेल परत अवेलेबल होणार आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये हे ज्या लाईन लागलेल्या आहेत मायबाप शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जी दैन होती आहे ती दैन थांबली पाहिजे आणि ती थांबणार आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. संकट काळामध्ये सरकार चुकीचं जरी वागत असलं तरी त्या सरकार सोबत आपण उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका आपण एकंदर या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याच्यामुळं जी इंधन टंचाई आहे ती लवकरच सुव्यवस्थित होईल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शेती माती संस्कृतीसाठी, शेती संदर्भातल्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.